नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी आर ट्युटोरियल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपलं हे नवीन चॅनल आता युट्यूबवर येणार आहे आणि यावरती 11वी केमिस्ट्री आणि 12वी केमिस्ट्री याचे लेक्चर्स अपलोड होतील. आठवड्यातून 1 किंवा 2 लेक्चर होतील, परंतु कन्सेप्ट वाईज होणार आहेत. त्यामुळं आपले लेक्चर्स जर तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आपल्या लेक्चरच्या नोट्स तुम्ही बोर्डवरच्या पण लिहून घेऊ शकता किंवा प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हँड रिटन नोट्सची PDF आणि त्याची लिंक तुम्हाला दिली जाईल. ओके, थँक्यू सो मच. त्याचं नाव आहे केमिकल थर्मोडायनामिक्स. एक मिनिट. केमिकल थर्मोडायनामिक्स तुमचं जरा बोर्डवर लिहायचं प्रमाण आहे. केमिकल थर्मोडायनामिक्स. चला, कोण सांगतं तुमच्यापैकी केमिकल थर्मोडायनामिक्स म्हणायचं कशाला? यस, जेवढं येते तेवढं सांगत जा. मी तुम्हाला कन्सेप्ट वाईज शिकवत आहे. डोंट वरी, कुठल्याही प्रकारचं तुमची कन्सेप्ट अपूर्ण राहणार नाही. थर्मोडायनामिक्स याचा मिनिंग सांगा. व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक्स? आपल्या चॅप्टरचं नावच हे असल्यामुळं आपण इथूनच सुरू केलो. सांगा मला, थर्मोडायनामिक्सचा मिनिंग काय आहे? व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनामिक्स? मी समजून सांगतो, लक्ष द्या. तुम्हाला जर माहित नसेल तर माझ्याकडे लक्ष द्या. मी सांगितल्यानंतर मी परत तुम्हाला विचारा. ओके, मी कन्सेप्ट क्लिअर करत आहे. कन्सेप्ट कर जर तुम्ही लक्ष दिलात तर मला वाटते ज्यावेळेस मी नेक्स्ट टाइमला तुमचं लेक्चर घ्यायला येईल, ठीक आहे, आठवड्यातून 1 लेक्चर असतं आपला, त्यावेळेस तुम्हाला हे सगळं सांगता आलं पाहिजे आणि ते येतं याची गॅरंटी माझी राहिली. ठीक आहे सर, एवढं कॉन्फिडन्स का बोलताय? बघा, लक्ष द्या. तुम्ही जर थोडंसं 10वी सेमी जर मन लावून शिकलं असेल तर तुम्हाला हे लगेच समजणार आहे. एवढं काय अवघड नाही. तुम्ही सगळे सेमीचेच आहात ना 10वीला? ओके, तर पहा, हे जे थर्मोडायनामिक्स आहे, तर या थर्मो या शब्दाचा अर्थ या ठिकाणी थर्मो, ठीक आहे, याचा अर्थ आहे हीट. थर्मो म्हणजे काय? हीट आहे. आणि हीटलाच आपण एनर्जी पण म्हणू शकतो. हीटलाच आपण काय म्हणतो? एनर्जी पण म्हणू शकतो, राईट? ठीक आहे. आणि डायनामिक हा जो शब्द आहे, डायनामिक या शब्दाचा अर्थ आहे चेंज. डायनामिक मीन्स चेंज. ठीक आहे, मग तो कशामधलाही चेंज असो. डायनामिक म्हणजे काय असणार आहे? चेंज असणार आहे. तो कोणत्याही गोष्टीमधला चेंज असला तर त्याला आपण डायनामिक म्हणतो. ठीक आहे. आणि थर्मोचा अर्थ काय झाला? हीट. म्हणजे थोडक्यात मी थर्मोडायनामिक्सला असं म्हणू शकतो का? बघा, लक्ष द्या. चेंज इन एनर्जी, राईट? चेंज इन एनर्जी मीन्स थर्मोडायनेमिक्स. बघा, कारण थर्मो म्हणजे काय म्हटलं मी आताच तुम्हाला? थर्मो मीन्स हीट. हीट हे काय? एनर्जी आहे, राईट? आणि डायनामिक म्हणजे काय? चेंज. मग चेंज झाला कशामध्ये? चेंज झाला एनर्जी मध्ये. लक्षात आलं? चेंज इन एनर्जी इज कॉल्ड थर्मोडायनामिक्स असं आपण म्हणू शकतो, बरोबर? पण आता आपण तुमच्या पुस्तकातल्या व्याख्येनुसार जाऊ. ठीक आहे, हे त्याचा अर्थ झाला. थर्मोडायनामिक्सचा अर्थ होतो चेंज इन एनर्जी. क्लिअर आहे? ठीक आहे, एवढं तुम्हाला कळतं. आता थोडस व्याख्येनुसार जर जायचं म्हटलं तर बघा, व्याख्येनुसार कसं जाणार तुम्ही? सपोज दिस इज अ सिलेंडर. दिस इज अ सिलेंडर. हा एक सिलेंडर आहे. ओके, इन द सिलेंडर देर इज अ पिस्टन. मध्ये हा काय आहे? पिस्टन आहे. सर, पिस्टन काय असतं? पिस्टन म्हणजे असं काही वेगळी गोष्ट नाही. हा पिस्टन म्हणजे काय असतं बघा, तुम्ही इंजेक्शन पाहिलं? इंजेक्शन मध्ये ते मध्ये बाहेर करण्यासाठी एक रबर असतं मध्ये, आहे ना? म्हणजे मध्ये बाहेर करण्याचा तो भाग आहे, दॅट इज कॉल्ड पिस्टन. त्याला आपण पिस्टन म्हणतो. मग एक सिलेंडर कन्सिडर केलं, त्याच्यामध्ये आपण पिस्टन ठेवलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता पहा, पिस्टन घ्या किंवा किंवा हा सिलेंडर आहे आणि सिलेंडर मध्ये तुम्ही आईस घेतला. हे काय आहे? आईस आहे. ठीक आहे, आणि मी काय करतोय? या आईसला हीट करतोय. काय करतोय? हीट. आय प्रोव्हाइड द हीट टू दिस आईस. मग मी याला आईसला हीट प्रोव्हाइड करतो म्हणजे टेम्परेचर देतोय. मग काय होईल सांगा पण मला? व्हॉट हॅपन? काय होणार आहे? काय होईल पुढं? जर मी याला हीट दिलं तर काय होणार आहे? पाणी, म्हणजे वॉटर होणार आहे, राईट? म्हणजे याचं कन्व्हर्जन होणार आहे वॉटर मध्ये. त्याचं कन्व्हर्जन कसं झालं? वॉटर. चला सांगा मला, तुम्हाला मॅटरच्या 3 स्टेट माहिती आहेत? Which are the 3 states of the matter? Physical states. Yes. Which are the 3 physical state of the matter?
सॉलिड, लिक्विड, गॅस. ओके, नाव व्हॉट इज द स्टेट ऑफ आईस? आईसची स्टेट काय आहे? आईसची अवस्था कोणती आहे? स्थायू, द्रव का वायू? सॉलिड, लिक्विड का गॅस? सॉलिड आहे का नाही? मग आईस हा काय झाला? सॉलिड झाला, राईट. आणि जो तुमचा वॉटर आहे तो काय झाला? लिक्विड झाला. म्हणजे इथे चेंज झालेला आहे, पण कशामध्ये चेंज झाला? स्टेटमध्ये. कशामध्ये चेंज झाला? स्टेटमध्ये. जर थोडी तुमची बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण 9वी मध्ये हा प्रकार शिकलेला आहे, 9वीच्या वर्गामध्ये. जर समजा एखाद्या ऑब्जेक्टची स्टेट चेंज होत असेल, काय चेंज होत असेल? स्टेट. म्हणजे काय? समजा मी सॉलिड घेतला आणि सॉलिडचं कन्वर्ट झालं समजा लिक्विड मध्ये, ठीक आहे, आणि लिक्विडचं कन्व्हर्जन झालं समजा गॅसियस मध्ये. तर हा जो चेंज आहे तर या चेंजला म्हणतात फिजिकल चेंज. काय म्हणतात? फिजिकल चेंज. शिकले काय कुठतरी? याला कोणता चेंज म्हणतात? फिजिकल चेंज. थोडं मी मराठीतून सांगतो म्हणजे तुम्हाला आणखीन डोक्यात बसेल. बघा, जर स्थायूचं रूपांतर द्रवात होत असेल तर हा जो बदल आहे त्याला भौतिक बदल म्हणतात. असं कुठेतरी शिकलोय आपण, आणि त्या भौतिकला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो फिजिकल. म्हणजे इथं जे मी सांगितलं तुम्हाला, आईस कन्वर्ट इनटू लिक्विड म्हणजे वॉटर, हा कोणता चेंज आहे? फिजिकल का केमिकल? फिजिकल चेंज आहे का नाही? हा फिजिकल चेंज आहे ना. बघा बरं, स्टेट मध्ये चेंज झाली. हे सॉलिड स्टेट होती आणि हे कोणती स्टेट झाली? लिक्विड स्टेट. म्हणजे फिजिकल चेंज झाला. समटाइम्स. आता कधी कधी काय होतं पहा, कार्बन रिएक्ट विथ ऑक्सिजन. कार्बन काय सोबत रिएक्ट झाला? ऑक्सिजन सोबत. आणि तयार काय झालं? CO2. काय तयार झाला? CO2. ठीक आहे. इथं जो चेंज होणार आहे याच्यामध्ये कोणता चेंज असतो? केमिकल चेंज. हा कोणता चेंज आहे? केमिकल चेंज आहे. आता हे तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कुठे केमिकल चेंज होतो आणि कुठे फिजिकल चेंज होतो. लक्षात येते? एखादी रिएक्शन घडून येत आहे तर सरळ सरळ आपण काय म्हणतो? इथं केमिकल चेंज आहे, केमिकल रिएक्शन मध्ये. आणि जर एखाद्याची स्टेट बदलत असेल तर कोणता चेंज झाला? फिजिकल चेंज झाला. ठीक आहे, ओके. आता पहा, हा फिजिकल चेंज होत असताना किंवा हा केमिकल चेंज होत असताना याच्यामध्ये आणखीन काहीतरी बदल झाला. काय बदल झाला पहा, लक्ष द्या. आता हा जो आईस आहे, या आईसला मी काय प्रोव्हाइड केलं? हीट. हीट प्रोव्हाइड केलं का नाही? बरोबर. मग याच्यामध्ये काहीतरी एनर्जी होती, मी याला हीट दिलो. हीट दिल्यानंतर हे एनर्जी जास्त झाली का कमी झाली? लक्षात येते मी काय म्हणतो? नीट लक्ष द्या. हा आईस आहे. आईस मध्ये एनर्जी असेल का नाही? एनर्जी असते. मी त्याला पुन्हा काय करतो? हीट प्रोव्हाइड करतो, म्हणजे एनर्जी देतो. मग मी दिलेल्या एनर्जीमुळे ह्याच्यातली एनर्जी वाढेल का नाही? वाढते ना. मग बघा बरं, एनर्जी वाढले म्हणजे चेंज इंटू एनर्जी झालं का? चेंज इन एनर्जी झालं का नाही? काय म्हणतो मी? लक्षात आलं? चेंज इन एनर्जी झालं, पण कधी? ड्युरिंग फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं का नाही? सॉलिड टू लिक्विड झालं म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे होत असताना काय झालं? चेंज इन एनर्जी झालं. म्हणजे बघा, आता मी तुमचं डेफिनेशन क्लिअर करतो. थर्मोडायनामिक्स जे आहे, थर्मोडायनामिक्स याची डेफिनेशन काय येईल मित्रांनो? तर थर्मोडायनामिक्सची डेफिनेशन येणार आहे, इट इज अ ब्रँच ऑफ सायन्स. ही कशाची ब्रँच आहे? सायन्सची ब्रँच आहे. ठीक आहे. इट इज ब्रँच ऑफ सायन्स. ही सायन्सची ब्रँच आहे. ब्रँच ऑफ सायन्स म्हणा किंवा तुम्ही डायरेक्ट केमिस्ट्री सुद्धा म्हणू शकता, कारण आपण केमिस्ट्री मध्ये शिकतोय म्हणून. ठीक आहे. बाकी केमिस्ट्री हा कोणाचा पार्ट आहे? सायन्सचा पार्ट आहे. इट इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री और इट इज द ब्रँच ऑफ सायन्स which deals with आता आपण कशाचा अभ्यास करतो? बघा, which deals with म्हणजे आपण अभ्यास करतो. which deals with study of. कशाची स्टडी करणार आहोत आपण? स्टडी ऑफ. कशाची स्टडी करणार आहोत? चेंज इन एनर्जी. काय करतोय आपण? कशा स्टडी करतोय? चेंज इन एनर्जी. बरोबर. आपण कशा स्टडी करतोय? चेंज इन एनर्जी. म्हणजे जो एनर्जी मध्ये चेंज होणार आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पण ही एनर्जी कधी चेंज होते? एकतर फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. ड्युरिंग फिजिकल और केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. हे झाली त्याची डेफिनेशन. लक्षात येते मी काय म्हणतो?
पुन्हा एकदा नीट लक्ष द्या, मी तुम्हाला रिपीट करून सांगतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजण्यासारख्या. आधी डेफिनेशनला व्यवस्थित समजून घ्या. मी डेफिनेशन काय सांगतोय. व्हॉट इज थर्मोडायनॅमिक्स? इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री. कशाची ब्रँच आहे? केमिस्ट्रीची ब्रँच आहे. विच डील्स विथ द स्टडी ऑफ, ती स्टडी करते. कुणाची स्टडी करतो आपण त्याच्यामध्ये? बघा, चेंज इन एनर्जी, म्हणजे एनर्जी मध्ये चेंज जो होतो त्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. पण हा चेंज कधी स्टडी करतोय आपण? जेव्हा एकतर फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. राईट, लक्षात आलं? आणि याला आपण काय म्हणतो? थर्मोडायनामिक्स. समजते? याला आपण काय म्हणायचं? थर्मोडायनामिक्स. तर हे त्याची डेफिनेशन आहे. आणखीन थोडं क्लिअर करण्यासाठी आपण पुढचं एक उदाहरण घेऊ. हे बघा, लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्यायला, नाही तर तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला नोट्स देतो. याच्या हँड रिटन लिहिलेल्या नोट्स आहेत, ठीक आहे? तरी रनिंग मध्ये नोट डाऊन करत जा. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट पॉईंट पहा. मी अगोदर तुम्हाला कन्सेप्ट सगळं सांगितल्यानंतर नोट्स देतो. आता तुम्ही सांगायचं मला, बाबा इथं थर्मोडायनामिक्स आहे का? पुन्हा एकदा या ठिकाणी मी काय केलेलं आहे? वॉटर घेतला. व्हॉट इज दिस? वॉटर. ठीक आहे, मी वॉटर घेतल्यानंतर काय होईल? याच्यामध्ये वॉटर घेतलो मी, याला हीट केलेलं आहे. काय केलं? हीट केलं. मग ह्या वॉटरचं काय होईल बरं? पुढे काय होणार आहे? हा जो सिलेंडर आहे याच्यामध्ये जे वॉटर आहे याचे काय होतील? वेपर्स तयार होतील का नाही? म्हणजे हे वेपर्स, हे स्टेट कोणते आहे यांची? गॅस स्टेट आहे. यांची स्टेट कोणती आहे? गॅस. आणि वॉटरची स्टेट कोणती आहे? लिक्विड स्टेट आहे. सांगा कोणतं ट्रान्सफॉर्मेशन झालं? फिजिकल का केमिकल? फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं. एनर्जी मध्ये चेंज झालं का? बघा, वॉटर, इथे जे वॉटर आहे आता मी त्याला हीट केल्यानंतर काय होणार होतो? इथं कोल्ड होतं, इथं झाल्यानंतर काय होईल? हॉट वॉटर होईल का नाही? एनर्जी मध्ये बदल झाला, चेंज झाला. म्हणजे ही जे स्टडी आहे कशाची आहे? थर्मोडायनामिक्स. लक्षात आला? what thermodynamics is nothing but it is the branch of chemistry which deals with the study of change into energy, बरोबर, during physical or chemical transformation. क्लिअर आहे कन्सेप्ट? ओके. आता नेक्स्ट, त्याच्यानंतर पहा, या थर्मोडायनामिक्सच्या बाबतीत काही महत्वाच्या टर्म्स आहेत. कन्सेप्ट म्हणतो आपण त्याला, टर्म्स. काही टर्म्स आहेत आपण जे शिकणार आहोत, आपल्याला जे माहित असणं गरजेचं आहे. टर्म्स रिलेटेड किंवा टर्म्स इन थर्मोडायनामिक्स. टर्म्स इन थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. तर थर्मोडायनामिक मधले आपण काही टर्म पाहणार आहोत, काही कन्सेप्ट पाहणार आहोत. जे माहिती असतील तर तुम्हाला थर्मोडायनामिक सहज समजून जातं. मग त्या कन्सेप्ट कोणत्या? त्यामधली पहिली कन्सेप्ट आहे, फर्स्ट कन्सेप्ट आहे सिस्टीम. फर्स्ट कन्सेप्ट काय? सिस्टीम. आता पहा, मग सिस्टीम म्हणायचं कशाला त्याबद्दल मी थोडंसं सांगतो. सपोज मी एक सिलेंडर कन्सिडर केलेला आहे. हा सिलेंडर घेतला मी, ठीक आहे, हा सिलेंडर घेतला आणि या सिलेंडर मध्ये एक पिस्टन बसवला. मी आता सांगितलं होतं देर इज अ पिस्टन इन अ सिलेंडर. याला म्हणायचं पिस्टन. हा काय आहे? पिस्टन. आणि तुमचा हा जो आहे याला म्हणायचं सिलेंडर. याला काय म्हणायचं? सिलेंडर. ओके. आणि याच्यामध्ये, या पिस्टन आणि सिलेंडरच्या मध्ये इथे काय असणार आहे? हे जे आहे दिस इज कॉल्ड गॅस. याला काय म्हणायचं? गॅस. आता थोडंसं लक्ष द्या, मी तर स्टडी करतोय. कुणाची स्टडी करतोय? या गॅस बद्दल स्टडी करतोय. कुणाबद्दल स्टडी करतो मी? गॅसची. जो ऑब्जेक्ट आपण थर्मोडायनामिक्स मध्ये स्टडी करण्यासाठी घेतलेला आहे दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड सिस्टीम. त्या ऑब्जेक्टला काय म्हणायचं? सिस्टीम म्हणायचं. क्लिअर आहे ते? लक्षात येते? जो ऑब्जेक्ट आपण काय केलं? स्टडी करण्यासाठी घेतलेलं आहे त्याला काय म्हणायचं? सिस्टीम म्हणायचं. आणि तो ऑब्जेक्ट सोडून बाकी बाजूला काही असेल, काहीही म्हणतो मी, काहीही असेल, जसं की आता हा गॅस म्हणजे काय झाला? सिस्टीम झाला, बरोबर. गॅस म्हणजे सिस्टीम आहे. याला सोडून बाजूला काय हो? हे पिस्टन आहे, बरोबर. तर या पिस्टनला मी काय म्हणणार? सराउंडिंग. याला काय म्हणणार मी? सराउंडिंग म्हणायचं. काय म्हणणार? सराउंडिंग. फक्त पिस्टनलाच नाही, याच्या बाजूला जे काही असेल ते सगळं काय असणार आहे? सराउंडिंग असणार आहे. फॉर एक्झाम्पल, हे पेन आहे. मी या पेन वरती इन्व्हेस्टिगेशन करतोय. काय करतोय? इन्व्हेस्टिगेशन. कोणतं इन्व्हेस्टिगेशन? थर्मोडायनामिक्स. म्हणजे स्टडी करतोय. मी जर थर्मोडायनामिक मध्ये या पेन वरती स्टडी करत असेल, याचा अर्थ असा आहे की हे पेनला काय म्हणायचं? मी सिस्टीम. लक्षात आलं? आणि पेन सोडून बाजूला जे काय आहे, माझा चष्मा आहे, दिस इज सराउंडिंग. बाजूने एअर आहे, दिस इज सराउंडिंग. बाजूला जे दिसेल दॅट इज कॉल्ड सराउंडिंग. ओके. मग आता एक कन्सेप्ट आपल्या डोक्यात यायला पाहिजे. मी आता सांगितलं तुम्हाला, मी काय म्हटलो, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं की बाबा एक सिस्टीम असते ज्याच्यावर आपण इन्व्हेस्टिगेशन करतो, बरोबर.
आणि दुसरं असं सराउंडिंग, जे सिस्टीमला सोडून बाकीचा भाग आहे त्याला काय म्हटलं आपण, सराउंडिंग म्हटलं. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग याला जर मी एकत्र आणलं, सिस्टीम आणि सराउंडिंग याला जर मी एकत्र आणलं तर याच्यापासून तयार होतं युनिवर्स. याच्यापासून काय तयार होतं, युनिवर्स. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, विश्व, मराठीत म्हणतो विश्व, राईट. थोडक्यात हे ऑब्जेक्ट आहे आणि याच्या आजूबाजूच्या सगळ्या वस्तू, हे सगळे मिळून काय झालं, विश्व तयार झालं. बरोबर, लक्षात आहे. कुठलीही वस्तू घ्या मग नंतर. मग सिस्टीम अँड सराउंडिंग कंबाइनली कॉल्ड युनिवर्स असं म्हणू शकतो मी, राईट. सिस्टीम अँड सराउंडिंग कंबाइनली म्हणजे एकत्रितपणे मी त्याला काय म्हणणार, युनिवर्स म्हणणार. कन्सेप्ट क्लिअर आहे. बघा, युनिवर्सची डेफिनेशन सांगतो मी, ती परीक्षेत विचारलं जात नाही. विचारलं जातं सिस्टीम आणि सराउंडिंग बद्दल, पण हे समजून घ्यायसाठी मी तुम्हाला युनिवर्स सांगतोय. काय आहे युनिवर्स, सिस्टीम अँड सराउंडिंग कंबाइनली कॉल्ड युनिवर्स. एकत्रितपणे त्याला काय म्हणतात, युनिवर्स म्हणतात, राईट. मग मला आता काय करायचे, सिस्टीम बद्दल बोलायचे आहे, म्हणजे व्याख्या तयार करायची आहे. आता मला सांगा, हे आहे युनिवर्स, राईट, आणि याच्यामध्ये हे आहे सिस्टीम आणि बाकीचं आहे काय, सराउंडिंग. तर या ठिकाणी हे जे माझी सिस्टीम आहे, हा सिस्टीम युनिवर्सचा एक पार्ट आहे का नाही. बरोबर, म्हणजे मी असं म्हणू शकतो बघा, सिस्टीम बद्दल मी असं म्हणू शकतो, सिस्टीम इट इज अ पार्ट, इट इज अ पार्ट ऑफ, कुणाचा पार्ट आहे, युनिवर्सचा, राईट. हा कुणाचा पार्ट आहे, युनिवर्सचा. इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स. ओके, हा युनिवर्सचा पार्ट आहे. मग आपण काय करतो या पार्ट बद्दल, थर्मोडायनेमिक इन्व्हेस्टिगेशन करतो. बरोबर, म्हणजे त्याच्यात फिजिकल चेंज झाला का, त्याच्यामध्ये एनर्जी मध्ये चेंज झाला का, हे स्टडी करतो. मग याची डेफिनेशन असं होणार, इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन, अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन. क्लिअर आहे का हो कन्सेप्ट. बघा काय म्हणतं, सिस्टीम इज नथिंग बट इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स. युनिवर्स मधला तो काय एक पार्ट आहे, युनिवर्स मधला तो एक काय पार्ट आहे, ज्याच्यावर आपण काय करतो, इन्व्हेस्टिगेशन करतो. लक्षात आलं. आणि त्या पार्टला म्हणायचं सिस्टीम. क्लिअर आहे, समजलं, त्या पार्टला काय म्हणायचं, सिस्टीम. आता मला डिफाईन करायचं आहे सराउंडिंगला. आता मला कोणाला डिफाईन करायचं आहे, सराउंडिंगला. मग मी सराउंडिंगला कसं डिफाईन करणार बघा. आता जर मला सराउंडिंगला डिफाईन करायचं असेल तर इथं लक्ष द्या, मी सांगितलं तुम्हाला ही सिस्टीम आहे, हे सगळं मिळून युनिवर्स आहे. मग युनिवर्स मध्ये मी जर सिस्टीम सोडलं तर तो बाकीचा जो भाग आहे मी त्याला सराउंडिंग म्हणू शकतो. बरोबर, म्हणजेच आता मी डिफाईन काय करणार, मी ज्यावेळेस मी सराउंडिंगला डिफाईन करतो तर सराउंडिंग म्हणजे काय, तर त्याच्या अपोजिट डेफिनेशन होणार सराउंडिंगची. सराउंडिंग, व्हॉट इज सराउंडिंग, तर सराउंडिंग सुद्धा कशाचा पार्ट आहे, युनिवर्सचा पार्ट आहे. मग मी म्हणू शकतो इथं इट इज अ पार्ट ऑफ सराउंडिंग, इट इज अ पार्ट ऑफ युनिवर्स. हा युनिवर्सचा काय आहे, पार्ट आहे. ठीक आहे, विच इट इज अ पार्ट ऑफ सराउंडिंग युनिवर्स अदर दॅन सिस्टीम. बरोबर का, अदर दॅन सिस्टीम. सिस्टीमला सोडून जो काही पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आपण, सराउंडिंग म्हणणार. समजतंय, लक्षात आलं. आता तुम्ही कुठलंही उदाहरण घेतलं तर सांगू शकता. ठीक आहे, आता माझ्याकडे हा माईकचा बॉक्स आहे. ठीक आहे, हा जो माईकचा बॉक्स आहे मी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करतोय. बरोबर, मग मी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करतोय तर याला काय म्हणायचं, सिस्टीम म्हणायचं. आणि याला सोडून अदर दॅन सिस्टीम, सराउंडिंग. क्लिअर आहे. मग आता तुम्हाला कुठेही विचारलं तर हे सांगता आलं पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला सिस्टीम आणि सराउंडिंग हे समजले असेल असं मी गृहीत धरतो आणि आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. ओके, आता पुढचा मुद्दा काय, हे झालं का नोट डाऊन करणं. ओके, नेक्स्ट. आता हे सिस्टीम जे आहेत त्यांचे 3 टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ सिस्टीम्स. टाइप्स ऑफ सिस्टीम. तर सिस्टीमचे काही टाइप्स आहेत जे आपण शिकणार आहोत. चलो, सिस्टीमचे टाइप शिकताना देर आर 3 टाइप ऑफ सिस्टीम्स. सिस्टीमचे किती प्रकार आहेत, 3. मग ते कोणकोणते, तर त्यापैकी जो पहिला प्रकार आहे त्याला म्हणतात ओपन सिस्टीम. त्याला काय म्हणतात, ओपन सिस्टीम. आता ह्या ओपन सिस्टीमला थोडस आपण समजून घेऊ. ठीक आहे, ओपन सिस्टीम काय आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. समजून घ्यायचं बघा. ओपन सिस्टीम बद्दल अभ्यास करत असताना सपोज आपण काय केलेलं आहे, एक कप घेतला. ठीक आहे,
हा एक कप आहे, चहाचा कप आहे. आणि या कप मध्ये आपण मध्ये काय घेणार आहोत? चहा, म्हणजेच काय असणार आहे? टी. हा टी आहे मध्ये. तुम्ही चहा घ्या, कॉफी घ्या, तुम्हाला वाटलं पाणी घ्यायचे पाणी घ्या, काही घ्या. पण तुम्ही घेत असताना मला सांगा, हा जो चहा आहे याची स्टेट कोणती असते रे? टी. याची स्टेट कोणती असेल? त्याची अवस्था कोणती असेल? सॉलिड, लिक्विड और गॅस? काय असते? सॉलिड, लिक्विड और गॅस. लिक्विड आहे ना, याची स्टेट कोणती आहे? लिक्विड आहे. क्लिअर? स्टेट लिक्विड आहे. तुम्ही याला ओपन स्पेसला ठेवलेला आहे. ठीक आहे, मी अभ्यास करतोय कुणाबद्दल? टी याच्याबद्दल. म्हणजे हे काय झालं? माझं सिस्टीम. आणि याला सोडून बाहेर जे काही असेल एअर, त्याला मी काय म्हणणार? सराउंडिंग. आता पहा, हे टी जर मी असं ठेवलो, तुम्ही चहा असं ठेवला, तर काय होतं सांगा? तुम्हाला काय ऑब्झर्वेशन भेटतं त्याच्यामध्ये? काय भेटतं? वेपर्स जातात ना बाहेर, वेपर्स बाहेर जातात. ठीक आहे, म्हणजे तुमचं म्हणणं आहे सर ओपन स्पेसला जर मी टी असं ठेवलं तर याच्यामधून वेपर्स बाहेर जातात. काय जातात? वेपर्स. वेपर्सची स्टेट कोणती आहे? गॅस. कोणतं ट्रान्सफॉर्मेशन झालं? फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन झालं. थोडस बेसिक कन्सेप्ट कडे जाऊ. मॅटर माहिती तुम्हाला? मॅटर. मला सांगा, टीला मॅटर म्हणू शकतो का मी? म्हणू शकतो ना. वेपर्सला मॅटर म्हणू शकतो का? म्हणू शकत नाही. बरं, ठीक आहे. ओके, मॅटरची कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे, आपण एक मॅटरची कन्सेप्ट शिकू. बघा, अगोदर मॅटर म्हणजे काय हे समजलं तर तुम्हाला ही कन्सेप्ट समजेल. मग मॅटर म्हणजे काय असतं सर? मॅटर म्हणजे काय? कोण सांगू शकतो? हा, राईट. व्हॉट इज मॅटर? मॅटर मीन्स अँड बर, ठीक आहे. जेमतेम तुमची व्याख्या बरोबर आहे. लक्ष द्या, मॅटर कशाला म्हणायचं? मॅटर इज नथिंग बट इट इज अ ऑब्जेक्ट. मॅटर काय असतो? हा एक प्रकारचा ऑब्जेक्ट असतो, किंवा त्याला सबस्टन्स म्हणू आपण, जो काय करत असतो? विच ऑक्युपाय स्पेस. तो काय ऑक्युपाय करतो? स्पेस ऑक्युपाय करतो. म्हणजे त्याला ठेवण्यासाठी जागा लागते मित्रांनो. ठीक आहे, त्याला ठेवण्यासाठी काय लागते? जागा लागते. आणि तोच ऑब्जेक्ट इट हॅज मास. त्याला काय असतं? इट हॅज मास. त्याला असतं मास. मास म्हणजे वस्तुमान म्हणतो आपण. आता माझ्याकडे लक्ष द्या, ही पेन आहे, ही पेन आहे, ही एक ऑब्जेक्ट आहे का नाही? एक वस्तू आहे. याला जर मला खिशात ठेवायचं म्हटलं, त्याला जागा लागेल का नाही? याचा अर्थ आहे इट ऑक्युपाय स्पेस. क्लिअर? दुसरं, मी जर याला समजा तराजूवरती ठेवलं, त्याचं वजन होईल का नाही? 100% वस्तुमान होईल. होणारच. याचं वस्तुमान होतं. इट मीन्स दॅट इट हॅज मास. मग असा ऑब्जेक्ट जो स्पेस ऑक्युपाय करतो आणि ज्याला मास असतं, दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड मॅटर. क्लिअर आहे? त्या ऑब्जेक्टला काय म्हणतो आपण? मॅटर म्हणतो. मग ह्या पेनला मॅटर म्हणता येतं? यस. हा जो मोबाईल आहे समोर ठेवलेला, हा जो मोबाईल आहे, हा ऑब्जेक्ट आहे का? आहे. हा स्पेस ऑक्युपाय करतो का? जागा लागते ना खिशात ठेवायला. आणि याचं काही वजन होतं का? वस्तुमान होतं, म्हणजे मास आहे याला. इट हॅज अ मास. दॅट्स वाय मोबाईल इज ऑल्सो नोन एज मॅटर. बरोबर? मोबाईलला सुद्धा मी काय म्हणू शकतो? मॅटर. तुमचं उदाहरण घ्या. तुम्ही स्पेस ऑक्युपाय करता का? यस. डू यू हॅव मास? तुमच्याकडे मास आहे. यस. दॅट मीन्स यू आर ऑल्सो मॅटर. बरोबर? आय एम ऑल्सो मॅटर. एव्हरीथिंग ऑन द अर्थ इज मॅटर. मग सर, मी हे जे वेपर्स तयार झालते इथं, वेपर्स, राईट? हे जे वेपर्स तयार झालते, याला मॅटर म्हणायचं का नाही? हा प्रश्न आहे. ठीक आहे, सांगा मला, म्हणायचं का? वेपर्स म्हणजे कोणती स्टेट येते रे? सांगा मला. गॅस येते का नाही? बरोबर आहे का? गॅस स्टेट येते. मग मला सांगा, गॅस हा मॅटर आहे का नाही? बरं, ठीक आहे, तुमचं म्हणणं नाही. एक काम करू आपण. बघा, गॅसला अगोदर तो स्पेस ऑक्युपाय करतो का नाही चेक करू. मी फुगतोय म्हणजे गॅस आहे ना तो. बरोबर आहे? मग फुगा घ्या आणि त्याला फुका. काय होईल? फुगा फुगतोच नाही का? फुगला कारण त्या हवेनं जागा घेतलं का नाही? म्हणजे त्याला स्पेस आहे का? ऑक्युपाय करतो ना तो स्पेस. आता काय करा, एक फुगा घ्या, त्याचं वजन करा. ठीक आहे, ते वजन मोजून ठेवा. नंतर तोच फुगा घ्या, त्याला फुगवा आणि मग परत ठेवा. वजन जास्त होईल का कमी होईल? का जास्त झालं? कारण त्याला त्या हवा भरलो का नाही, म्हणजे हवेला काय आहे? मास आहे. राईट? मग म्हणजे जो गॅस होता, इट ऑक्युपाय स्पेस, इट हॅज मास, म्हणजे काय? ते मॅटर आहे का नाही? आहे ना. ओके, हीच कन्सेप्ट इथं लागू होते. बघा लक्षात. मग कन्सेप्ट काय तुमची? मी इथं म्हटलं टी हे लिक्विड आहे, मॅटर आहे का? आहे.
आणि हे वेपर्स हे गॅस आहेत, मॅटर आहे का? आहे. काय झालं बघा, या टी मधला जो मॅटर आहे हा एक्सचेंज झाला आणि बाहेर आला. झाला का एक्सचेंज? बाहेर आला. बाहेर कोण आहे? सराउंडिंग. बाहेर कोण आहे? सराउंडिंग. म्हणजे इथे काय होत आहे? एक्सचेंज ऑफ मॅटर होत आहे, बरोबर? एक्सचेंज ऑफ मॅटर, एक्सचेंज ऑफ मॅटर होत आहे. म्हणजे मॅटर एक्सचेंज झाला कुणासोबत? विथ सराउंडिंग. झालं का? आणखीन एक एक्सचेंज होतं बघा. आता हा जो चहा घेतलेला आहे मी, हा जो टी आहे हा हॉट असेल का कोल्ड असेल? हॉट असणार आहे का नाही? हा हॉट आहे, परंतु जेव्हा ह्याचे वेपर्स तयार झाले हे पण हॉट असतील का? हॉट असतील का? म्हणजे कोल्ड असतील, थंड असतील का गरम असतील? थंड असतील का नाही? बघा बरं, हे बाहेर गेल्यानंतर कसं झाले? थंड झाले. अरे मित्रांनो, इथं एकदम हॉट होतं आणि इथं आल्यानंतर ते हळूहळू कोल्ड होत आहे. मग एनर्जी मध्ये चेंज होत आहे का? एनर्जी मध्ये चेंज होतो का? होतो ना. म्हणजे इथली एनर्जी एक्सचेंज होते कुणासोबत? सराउंडिंग सोबत. म्हणजे मी इथं म्हणू शकतो, बघा लक्ष द्या, मी काय म्हणू शकतो? काय झालं रे? वरच चाललंय का? ठीक आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो बघा, लक्ष द्या, हे जे हॉट होतं ते कोल्ड झालं. एक मिनिट, थोडस पेन इथं. याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या. कोणत्या घडल्या दोन गोष्टी? तर एक, एक्सचेंज ऑफ मॅटर झाला, बरोबर? एक्सचेंज ऑफ मॅटर, एक्सचेंज ऑफ मॅटर झाला. आणि दुसरं काय एक्सचेंज झालं? मॅटर अँड एनर्जी पण एक्सचेंज झाली का नाही? झाली ना एनर्जी एक्सचेंज. मॅटर अँड एनर्जी, मॅटर अँड एनर्जी म्हणजे काय बघा, द सिस्टीम विच एक्सचेंजेस कसं होतं रे, कधी कधी चलतच नाही. हा, विच एक्सचेंजेस, द सिस्टीम विच एक्सचेंजेस मॅटर अँड एनर्जी. हे कुणासोबत एक्सचेंज करत आहेत? सराउंडिंग सोबत. विथ सराउंडिंग, विथ सराउंडिंग, विथ सराउंडिंग. दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. क्लिअर आहे कन्सेप्ट? समजलं काय म्हणतो मी? पुन्हा एकदा सांगतोय. द सिस्टीम, हे सिस्टीम आहे का नाही? टी म्हणजे सिस्टीम आहे का नाही? द सिस्टीम विच एक्सचेंजेस, ते एक्सचेंज करत आहे. काय काय एक्सचेंज करत आहे? मॅटर अँड एनर्जी. कुणासोबत? विथ सराउंडिंग. अँड दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज द ओपन सिस्टीम. क्लिअर? ही झाली ओपन सिस्टीम. आता शिकायचं आपल्याला क्लोज सिस्टीम. आता शिकायचं आपल्याला क्लोज सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम काय असते बाबा? सिअर. दुसरा प्रकार आहे क्लोज सिस्टीम किंवा क्लोज्ड सिस्टीम म्हणतात त्याला, क्लोज्ड सिस्टीम. चलो याच्याबद्दल थोडासा अभ्यास करून घेऊ. क्लोज्ड सिस्टीम म्हणायचं कोणाला? आणखीन एक एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल घेतो मी. सपोज दिस इज द कप. आता मला काही एक्झॅक्ट कप काढतो सर, असला कप राहते का? राहते का असला कप? मोठा काढलो आपण. हा कप आहे. इन दिस कप देर इज अ टी. मध्ये काय आहे? टी आहे. बट नाउ दिस टी इज कवर्ड बाय द सॉसर, म्हणजे बशी. त्याच्यावर काय ठेवलेली आहे? बशी ठेवलेली आहे. समजा याच्यावर काय ठेवली? बशी ठेवली. काय? त्या टीच्या कप वरती. द हॉट टी इन द कप विथ सॉसर. हे झाली आपली सिस्टीम. कळलं? मग टी आहे सिस्टीम मध्ये. आता नीट लक्ष द्या. अगोदर काय होतं? तो टी जो आहे वेपरच्या फॉर्म मध्ये बाहेर जात होता. मग टी बाहेर चालला म्हणजे काय एक्सचेंज होतं? मॅटर काय एनर्जी? वेपर मध्ये रूपांतर होतं म्हणजे मॅटर गेला. इथे मॅटर लिक्विड मध्ये होता, तिथे कशात गेला? वेपर्स. म्हणजे मॅटर मध्ये एक्सचेंज झाला. इथं मला सांगा, याचे वेपर्स बाहेर जातील का? कारण वरी आपण सॉसवर ठेवलं ना, मग वेपर्स बाहेर नाही गेले याचा अर्थ डज नॉट एक्सचेंज ऑफ मॅटर. बरोबर का? डज नॉट एक्सचेंज ऑफ मॅटर. इथे मॅटर एक्सचेंज होतो का? होत नाही. एक्सचेंज ऑफ मॅटर, इथे मॅटर एक्सचेंज होत नाही. पण आता पहा, पण काय झालं? तुम्ही बशी ठेवलात, याच्यामध्ये चहा आहे, परंतु चहा गरमच राहील का? थोड्या वेळाने लगेच थंड व्हायला सुरुवात होतं का नाही? म्हणजे काय होते माहितीये का? याच्यामधली जी हीट एनर्जी आहे ती हळूहळू हळूहळू सराउंडिंग मध्ये जाते. राईट? म्हणजे एनर्जी एक्सचेंज झाली. झाली का नाही? एनर्जी एक्सचेंज झाली. मग इथे एक्सचेंज होते, एक्सचेंज होते, एक्सचेंज होतं. काय होतं? एक्सचेंजेस एनर्जी, एक्सचेंजेस एनर्जी. म्हणजे इन शॉर्ट मी असं म्हणू शकतो, मी काय म्हणू शकतो बघा, लक्ष द्या. द सिस्टीम, मी त्याला डिफाईन कसं करणार? द सिस्टीम इन विच, द सिस्टीम
इन विच काय होतं त्याच्यामध्ये, इन विच बघा, मॅटर डज नॉट एक्सचेंज, राईट, मॅटर डज नॉट एक्सचेंज बट एनर्जी एक्सचेंज, बट एनर्जी काय होते, एक्सचेंज होते, बट एनर्जी एक्सचेंज, अँड दॅट सिस्टीम इज कॉल्ड व्हॉट, क्लोज्ड सिस्टीम. क्लिअर आहे, समजतंय का, कळतंय मी काय म्हणतोय, अशी सिस्टीम ज्याच्यामध्ये मॅटर एक्सचेंज होत नाही परंतु एनर्जी एक्सचेंज होते, दॅट सिस्टीम इज कॉल्ड एज अ क्लोज्ड सिस्टीम. आणि ओपन सिस्टीम कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये दोन्ही पण एक्सचेंज होतात. लक्षात आलं, द सिस्टीम इन विच मॅटर अँड एनर्जी बोथ एक्सचेंजेस विथ सराउंडिंग. इथं पण येणार एक्सचेंजेस विथ सराउंडिंग. हे कशासोबत एक्सचेंज होत आहे, सराउंडिंग सोबत. क्लिअर आहे, समजतंय का रे बाबा, समजाले ना, का काही अडचण आहे, आणि काही अडचण असलं तर विचारा. सहसा मी अडचण घेऊ देत नाही, आलीच तर बिंदास्त विचारा. ओके, ठीक आहे. हा, तर हे तुमची डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, आता तिसरं आहे ज्याला आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणतो. ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या, काही हरकत नाही, हे नोट डाऊन करून घ्या, तरी तुम्हाला हँड रिटन नोट्स मिळून जातील. ओके, आणि काही माझा नंबर आहे, म्हणजे तुम्हाला नोट्स साठी 9923441097, त्याच्यावर तुम्ही हाय टाकून मला फक्त वर्ग आणि ते नोट्स पाठवा म्हणून पाठवलं तुम्ही, तर मी तुम्हाला लिहिलेले नोट्स पाठवले. लक्षात आलं, मी स्वतः लिहिलेले आहेत, एकदम सिस्टमॅटिक, स्टेप बाय स्टेप. हा, तिथं अक्षर वळून येईल तुमचं, मला ह्या बोर्डवर लिहून सवय नाही म्हणून थोडंसं इकडे तिकडे होतं. ठीक आहे, नेक्स्ट मी तुम्हाला देतो, नोट्स पाठवून देतो. आणि जर समजा असं जरी व्हॉट्सअपवर नाही भेटला तर आपण जे व्हिडिओ बनवत आहोत, राईट, ते व्हिडिओच्या खाली आपल्याला लिंक देता येते. हा, म्हणतात ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक असेल, ते पण घ्यायचं डाउनलोड करून. चलो, नाव द थर्ड सिस्टीम इज, आता ही तिसरी सिस्टीम आहे त्याला म्हणतात आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम. चलो, आता आयसोलेटेड सिस्टीम कशाला म्हणायचा त्याबद्दल थोडस स्टडी करून घेऊ. सियर, नाउ देर इज एक्झाम्पल दॅट इज, ते असते काय म्हणतो त्याला, असं काहीतरी असतंय बघा, त्याला तुम्ही थर्मोस म्हणता ना, थर्मास म्हणतात का, तो थर्मास. हा, थर्मास जो आहे त्या थर्मास मध्ये मी काय ठेवलेला आहे, टी चहा, गरम चहा घेतला मी, हॉट टी याच्यामध्ये केलेला आहे, हॉट टी एका थर्मास मध्ये मी घेतलेला, राईट. आता तुम्ही मला सांगा, थर्मास मध्ये ठेवलेला जो चहा असतो लवकर थंड होतो का, मग थंड होत नाही म्हणजे एनर्जी एक्सचेंज होते का, होत नाही. म्हणजे मी असं म्हणू शकतो की इथं एनर्जी एक्सचेंज होत नाही, बरोबर आहे, एनर्जी काय होत नाही, एक्सचेंज होत नाही, एक्सचेंज होत नाही, राईट, बरोबर, ठीक आहे. आणि दुसरं, त्याचे वेपर्स वर जातात का, म्हणजे मॅटर सुद्धा एक्सचेंज होत नाही, मॅटर सुद्धा एक्सचेंज होत नाही, मॅटर सुद्धा एक्सचेंज काय होत नाही. मग अशी जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला काय म्हणायचं, आयसोलेटेड. आयसोलेट म्हणजे वेगळं करून ठेवणे, त्याचा आणि सराउंडिंगचा काही संबंध येणार नाही. लक्षात आलं, म्हणजे आयसोलेटेड सिस्टीमची डेफिनेशन मी कशी करणार बघा, द सिस्टीम विच डू नॉट एक्सचेंज और डज नॉट एक्सचेंज एनर्जी अँड मॅटर. लक्षात आलं, तो एनर्जी पण एक्सचेंज करत नाही आणि मॅटर पण एक्सचेंज करत नाही विथ सराउंडिंग, दॅट सिस्टीम इज कॉल्ड एज अ आयसोलेटेड सिस्टीम. ओके, तर त्याची डेफिनेशन इकडे दिसते. हा, काय येणार बघा, इथे लिहून देतो मी, द सिस्टीम एक सिस्टीम आहे विच डज नॉट exchanges heat, sorry, matter and energy,
विथ सराउंडिंग. क्लिअर? विथ सराउंडिंग म्हणजे सराउंडिंग सोबत हे काय करत नाहीत तर हीट आणि मॅटर एक्सचेंज करत नाही. त्या सिस्टीमला आपण काय म्हणणार? आयसोलेटेड सिस्टीम. क्लिअर आहे? समजते? त्याचं एक इन शॉर्ट ब्रीफ रिव्हिजन आपण करून घेऊ. काय काय शिकलो आपण आता? तर सिस्टीमचे टाईप शिकलो. तुमचा जो पहिला टाईप होता तो कोणता होता? ओपन सिस्टीम. राईट? पहिला टाईप होता कोणता तुमचा? ओपन सिस्टीम. तुमचा जो सेकंड टाईप आहे तो कोणता होता? क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम. आणि जो तुमचा थर्ड टाईप होता तो होता आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीम. आणि तिन्ही सिस्टीमच्या डेफिनेशन आपल्याला सांगितल्या. मग त्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण एक तक्ता तयार केला. कसं करणार आपण? पहा कसा तक्ता करणार मी. अशा पद्धतीने एक तक्ता तयार करणार. ह्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्हाला मी एक सोपं लक्षात ठेवण्यासाठी हा तक्ता करून देतोय. काय करेन बघा. ह्याच्या वर मी लिहिलेलं आहे इथं एकीकडे लिहिलेलं आहे एनर्जी आणि दुसरीकडे काय लिहिणार मी तर मॅटर. दुसरीकडे लिहिणार मी मॅटर. ठीक आहे. आता या तक्त्यामध्ये इन दिस चार्ट जर समजा मी त्याला राईट केलं असेल दॅट मीन्स ते एक्सचेंज होतं. आणि मी त्याला म्हणजे काय आपण रन केलं असेल दॅट मीन्स एक्सचेंज होत नाही. मग ओपन सिस्टीमची डेफिनेशन काय आहे आपली बघा. द सिस्टीम इन विच एनर्जी अँड मॅटर एक्सचेंज विथ सराउंडिंग दॅट सिस्टीम इज कॉल्ड ओपन सिस्टीम. क्लोज्ड काय येणार? द एनर्जी इन विच बघा द एनर्जी इन विच energy exchanges but matter do not exchange that system is called as the closed system. Okay, and the last one is that what is isolated system? The energy in which energy and matter both does not exchanges with surrounding that system is called as the isolated system. Clear आहे? हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ट्रिक लिहून घेऊ शकता. ओके ठीक आहे. तर हे लक्षात ठेवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक. त्याला असं गोकणपट्टी करायची गरज लागत नाही. जरी तुम्ही एकदा चार्ट बघितला तर तुम्हाला हे 3 मार्काचा अख्खा प्रश्न लक्षात येऊ शकतो. तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो. पॉसिबिलिटी मे बी पॉसिबल काय येऊ शकतो? डिफाईन द सिस्टीम अँड एक्सप्लेन इट्स टाईप म्हणून तुम्ही सांगू शकता. बरोबर? हा नोट डाऊन.